विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिराच्या निमित्ताने मंदिरामध्ये आपण जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने जमलेलो आहोत। या गावचे नेते आणि परिसराचे नेते आदरणीय देवराम मुंडे साहेब, आदरणीय देवराम लांडे, आदरणीय नांगरे गुरुजी, आमच्या समेत आलेले पोपट मामा रावते आणि प्रत्येक गावचे प्रमुख इथे उपस्थित आहेत। जिल्हा परिषदेचे उमेदवार माईताई लांडे, पंचायत समितीचे उमेदवार अश्विनीताई केदारी, पलीकडच्या गावामध्ये जे आपले पंचायत समितीचे उमेदवार आहेत ते कमलताई दांगट, राजूरचे सर्व ग्रामस्थ बंधू भगिनी। हे गाव कैलासवासी आमदार कृष्णराव मुंडेंचं गाव आहे। या गावाने जुन्नर तालुक्यालाच नाही तर महाराष्ट्रातल्या आदिवासी समाजाला दिशा देण्याचं काम केलं। आदिवासी बांधवांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शिक्षण संस्थेची स्थापना त्यांनी ते दूरदृष्टीप्रमाणे केली आणि कृष्णराव मुंडेंचे खरे वारसदार त्यांचे विचार घेऊन पुढे कोण जात असेल तर ते आपले सगळ्यांचे नेते देवराम मुंडे साहेब इथं बसतात, सुरेखाताई मुंडे आहे। आणि म्हणून त्यांनी जी भावना व्यक्त केली की निवडणुकीच्या प्रक्रियेत राजकारणामध्ये पुढे जात असताना एकमेकांना विश्वासात घेऊन जर पुढे गेलं तर ते अधिकच सोपं होतं। आणि शेवटी प्रत्येक व्यक्ती, तो छोटा असो नाही तर मोठा असो, प्रत्येकाचा सन्मान हा राखलाच पाहिजे। आणि तो सन्मान राखण्यामध्ये पक्ष पार्टीकडून जे काही कमी झालं असेल तर मी या पक्षाचा, या तालुक्याचं नेतृत्व करत असताना प्रथमतः दिलगिरी व्यक्त करतो। पण इथून पुढच्या कालावधीमध्ये मुंडे साहेब हे आम्हाला आमच्याबरोबर पाहिजे। पक्षाची विचारधारा त्यांची मूळतः काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचीच आहे आणि ते विचाराचे लोक आपण जर आता एकत्र झालो नाही तर आता हा आपला अस्तित्वाचा प्रश्न आहे। दोन्हीही राष्ट्रवादी एक झाल्यामुळे आनंदाचं वातावरण सगळीकडे आहे। त्याचबरोबर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचं बळ आपल्याला मिळालेलं आहे। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटांचं बळ आपल्याला मिळालेलं आहे। म्हणून विजय प्राप्त करण्यामध्ये काही अवघड आहे असं मला वाटत नाही। पण मतदानाच्या शेवटच्या तारखेपर्यंत हेच वातावरण आपलं टिकून राहून घड्याळाच्या चिन्हासमोरील बटन दाबून हे जे उमेदवार आहेत हे होतकरू आहेत, समाजाला चांगली दिशा देणारी आहेत। वल्लभशेठ बेनके साहेब असतील, देवरामजी लांडे असतील, देवरामजी मुंडे असतील, तुमची आता नवीन पिढी ह्या राजकारणात आणि समाजकारणात काम करते। देवराम शेठची सुनबाई ह्या गावची सरपंच आहे, आता ही पण सुनबाई जिल्हा परिषद सदस्य होणार। मी वल्लभ शेठचा मुलगा म्हणून तालुक्याचा पक्षाचा कारभार बघतोय। म्हणून आम्ही सगळी जी तुमची लेकरं आहे हे आम्ही एकत्रितपणे एक दिलाने समाजाला चांगल्या दिशेनेच नेणार आहे। काही अपप्रवृत्ती या समाजाला कायम नावं ठेवतात आणि तुम्ही आमचे नाहीच अशा प्रकारची वल्गना करणारे काही पक्षाचे नेते म्हणले आहेत। त्या पक्षात देवराम लांडे होते, त्यांनी उल्लेख केला, पण त्यांच्या नेत्याची वागणूक कशी आहे हे त्यांनी जवळून पाहिलेलं आहे। आणि म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा असा पक्ष आहे की जो सर्व धर्मांना, सर्व समाजाला एकत्रित घेऊन पुढे जाणारा पक्ष आहे। आत्ताची निशाणी जी घड्याळाची आहे, मशाल म्हणजेच घड्याळ, तुतारी म्हणजेच घड्याळ। म्हणून घड्याळ हे आपल्या समाजाला पुढे घेऊन जाणारा नेतृत्व पक्ष आहे। म्हणून आपण सर्वांनी त्याला मतदान करावं अशी विनंती करतो। आणि आज राजूर नंबर 2 असेल, 1 असेल, अनेक विकास कामाचे निधी देण्याचा मी प्रयत्न केला। काही राहिले असते, जसं सभागृहाचं काम केलं, वाघबरसच्या रस्त्याचं पूर्ण नाही पण थोडं काम करण्याचा प्रयत्न केला। ते मुंडे वस्ती का मुंडे वाडीचा रस्ता जवळपास कितीतरी 1-1.5 कोटी खर्च करून नवीन रस्ता तयार करा। पण आज मुंडे साहेबांना मी एक शब्द देतो, वचन देतो, माझ्या मागं अजितदादा पवारांची ताकद आहे। तुमच्या या विठू रुक्माईच्या मंदिरापर्यंत वरतून स्टँडपासून इकडे येईपर्यंत एका दमात संपूर्ण कॉन्क्रीटचा रस्ता करून देण्याचं मी वचनबद्ध आहे। आणि म्हणून आज तुमचे बंधू आपल्यात नाही, त्यांचं आज 5.5 महिन्याचा कार्यक्रम आहे। तुमच्या घरामध्ये सुद्धा दुःखद एक प्रसंग आणि त्याच्यातून कार्यक्रम असल्यामुळं तुम्ही आमच्यामध्ये दौऱ्यामध्ये सहभागी होऊ शकत नाही याची आम्हाला कल्पना आहे। पण वल्लभ शेठचा पोरगा आला म्हणून स्वागतासाठी तुम्ही इथं आला हे माझ्या मनाला आणि माझ्या जीवाला निश्चित प्रकारे भरून आलेलं आहे। मी पुन्हा एकदा सांगतो, समाजाला दिशा देण्याचं काम तुम्ही जे शिक्षण संस्थेतून करतायत
त्या शिक्षण संस्थेच्या मागे जसे वल्लभशेठ बेनके साहेब उभे राहिले तसे मी असेल, अजितदादा असेल आणि तुमच्या गावच्या कारभारामध्ये मध्ये काय झालं असेल हे मला वेगळं सांगायची गरज नाही, पण देवराम मुंडे म्हणतील तसंच होणार एवढं मात्र मी तुम्हाला कन्फर्म सांगतो. आणि पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना विनंती करतो की घड्याळ या चिन्हासमोरील बटन दाबून आम्हाला सर्वांना आपली सेवा करण्याची संधी द्यावी. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय आदिवासी.